निर्णय आपण घेणार का? विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ड्रग्सच्या वाढत चाललेल्या विस्ताराविषयी आणि विळख्याविषयी चर्चा झालेली आहे। राज्यामध्ये गेल्या 4 महिन्यात 254 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं अशी माहिती सरकारनं दिली आहे। तर याच प्रकरणामध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारला काही सवाल विचारले। ड्रग्सच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या जे कोणी पोलीस आहेत त्यांना बडतर्फ केल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत। याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत। आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत, जेणेकरून चांगले अधिकारी म्हणजे काय झालंय की आपल्याकडे आतापर्यंत ANTF किंवा जो काही नार्कोटिक्स ब्युरो होता, दुर्दैवाने त्याची अवस्था अशी होती की कोणाला डंप करायचं असेल तर त्याला तिथे आपण टाकून द्यायचो। आता ही लढाई ही बिनीच्या शिलेदारांनी लढावी लागेल। बेस्ट ऑफिसर्स आपल्याला त्यात उतरवावे लागतील आणि म्हणून बेस्ट ऑफिसरला इन्सेंटिव्ह देण्याकरता आपण त्याही संदर्भातली जी काही व्यवस्था ती करतोय। आपण जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेतो, मी रोज ब्रीफिंग घेतोच, पण 20 मिनिटं स्पेशली मी नार्कोटिक्सच्या संदर्भातलं ब्रीफिंग रोज घेईन। आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे। मी तुकाराम मुंडेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवतायत, काहीतरी करा म्हणून। ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागलेत आणि मुलं मागवतात। आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंक मधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते। म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली, नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिव्हेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा, पण तिथून येणारा माल आणि देशात वेगळ्या ठिकाणाहून माल येतो। आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं। देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला। आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे। बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळी दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणारा हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे। साहेब, सिनियर ऑफिसर म्हणजे पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर याला जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही याच्यात काही होऊ शकत नाही। कारण का शेवटी कलेक्शनचा अंतिम आकडा तो पासपोर्ट मधलं कलेक्शन असो, ते ड्रग्स मधलं कलेक्शन असो, चला या विषयातलं उत्तर दिलेलं आहे। ऐका ना, तुम्हाला सिनियर PI ला जबाबदार धरून जोपर्यंत तुम्ही त्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही। जर तुम्ही अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा, कारण का ड्रग्स हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे। ज्यामुळे जिथे ड्रग्स जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या, त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात, म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी, असा माझा स्पष्ट आरोप आहे। साहेब, मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही। माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे, निश्चितपणे या संदर्भात सिनियर PI ला अकाउंटेबल धरलं जाईल। मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर PI वर त्याची जबाबदारी फिक्स होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामधला वाद आता मिटला अशी चर्चा झाली आहे।